नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याला माहिती आहे 12वीचा निकाल लागलेला आहे आणि या निकाल लागणार आहे 11 वाजता याच बोर्डाच्या ऑफिसमधून बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर गोसावी सर पीसी घेतील. 11 वाजता निकाल जाहीर करतील. त्यानंतर मुलांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवरती हा निकाल बघायला मिळेल. या वेबसाईटची नावं मी एकदा पुन्हा मुलांसाठी सांगतो. ज्या वेबसाईटवर हा निकाल बघायला मिळेल, साधारण 15 लाख मुलं या परीक्षेला बसली होती 9 विभागांमधून. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, इकडे कोकण असे 9 विभाग आहेत महामंडळाचे. या 9 विभागातनं 15,13,909 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे. आणि लातूर एक सगळ्यात महत्त्वाचा विभाग, कारण आपल्याला माहिती आहे लातूर पॅटर्न 12वी किंवा 10वीच्या निकालामध्ये लातूरची मुलं नेहमी अग्रेसर असतात. म्हणजे त्यासाठीच ते लातूर विभाग ओळखला जातो. त्यामुळे तिथली मुलं आउट ऑफ मार्क पाडतात बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ते एक उत्सुकता आहे. हे अशा 9 विभागातनं पुन्हा एकदा विभाग वाचून दाखवतो मी प्रेक्षकांसाठी. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागातली साधारण 15 लाख मुलं परीक्षेला बसलेली आहेत. त्यांना सगळ्यांना निकालाची उत्सुकता आहे. साधारण 1 वाजता तुम्हाला वेबसाईटवर निकाल सर्वांना उपलब्ध होईल. त्याच्या आधी 11 वाजता बोर्डाची पीसी होईल आणि बोर्ड मग किती टक्के निकाल लागला, कुठल्या विभागात किती, साधारण आता खरं ते गुणवत्ता यादी नाही. पहिली आमच्या काळात असायची ती, आता नाही ती गुणवत्ता यादी. त्यामुळे ते काय उत्सुक राहत नाही. पण 90% पुढे किती मार्क पडले, किती मुलांना मार्क पडले, किती मुलं आहेत, हे आउट ऑफ किती, हल्ली ते बेस्ट ऑफ 5 मुलं आउट ऑफ पण अनेक मुलं असतात. ते सगळं आकडेवारी सगळे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी सर जाहीर करतील. आणि तो निकाल पाहायला मिळेल maharesult.nic.in. पुन्हा एकदा प्रेक्षकांना तुम्ही नोंद करून घ्या कुठल्या वेबसाईटवरती निकाल आहेत. मी आवर्जून वाचून दाखवतो खास त्यासाठी. maharesult.nic.in. नंतर hscresult.mkcl.org हे HTTP या वेबसाईटवरनं. नंतर www.mahasscboard.in. नंतर hscresult.digilockergovernment.in ह्या वेबसाईटवरती निकाल असणार आहेत. विशेष करून तुम्हाला महारिझल्ट NIC वरती रिझल्ट सर्वाधिक आपल्याला सर्च करायला मिळतात, कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पाहिलेलं कधी चांगलं. म्हणून मुलांना तुम्हाला पहिल्यांदा सर्वात आधी शुभेच्छा 12वीच्या निकालासाठी. याच्यानंतरही 10वीचं लागल्यावर आपल्याला माहिती सगळ्यांना उत्सुकता असते. प्रत्येकाच्या आयुष्यातलं 10वीचं आणि 12वीचं वर्ष हे एक टर्निंग पॉईंट असतं. मी अनेकांना आजही आमच्या काळापासून तुम्हाला 10वीला किती मार्क आणि 12वीला किती मार्क हे विचारलं जातं आणि त्यावर तुमचा बुद्ध्यांक काउंट केला जातो, असा एक समज आहे. आता दिवस बदललेत, हल्ली ते CET हे सगळ्या गोष्टी आल्यात. पण तरी पण 10वीचं आणि 12वीचं बोर्डाचं महत्त्व अजूनही कायम आहे, जरी CET आली असली, एंट्रन्स आली असली. कारण त्याच मार्कावर अनेकांना आपलं करिअर घडवायचं असतं. पुढे मग तुम्हाला कुठली फॅकल्टी निवडायची, सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, जे काय त्याच्यावर सगळं ठरतं. पण या निकालासाठी तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला अभ्यास केलाच असेल तर तुम्हाला निश्चित मार्क्सही निश्चितच चांगले मिळणार आहे. पण या निकालासाठी सज्ज राहा. सर्वांना उत्सुकता आहे. जे पालक सगळे तुम्ही सेलिब्रेशन करालच, जल्लोष करालच. पण पुढचं भवितव्य, पुढचं करिअर, समजा 12वीत तुम्हाला थोडेफार कमी जास्त मार्क पडले म्हणून अजिबात निराश होऊ नका. पुढे अनेक करिअरचे मार्ग खुले आहेत. ज्यांना चांगले मार्क्स पडतील त्यांना इन ॲडव्हान्स शुभेच्छा देऊन ठेवतो. त्यांना समजा कोणाला काही कमी मार्क पडले तर निराश होऊ नका. अनेक पुढचे मार्ग आहेत. अभ्यास करा चांगला आणि या निकालाचा आनंद घ्या. आणि आम्ही तुम्हाला वेळोवेळी हे अपडेट देतच राहू. निकालाचे ह्याच बिल्डिंगमधून 3ऱ्या हॉलवरून बोर्डाचे अध्यक्ष गोसावी सर निकाल जाहीर करतील. 11 वाजता निकालाचं वाचन सुरू होईल. साधारण पुढच्या 5 मिनिटात ते एकूण निकालाची टक्केवारी सांगतील आणि मग 1 वाजता तुम्हाला ह्या मग जे मी वेबसाईट वाचून दाखवले त्याच्यावर तुम्हाला तुमचा निकाल, तुम्हाला किती मार्क पडलेत, किती टक्के पडलेत हे बघायला मिळेल. आणि त्यानंतर बिनधास्त जल्लोष साजरा करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. इथेच थांबूया. निकालासाठी पुन्हा भेटूया.